मित्रांनो, आजकालच्या तरुणांची अडचण काय झाली बघा काय, आपल्याला प्रत्येक गोष्टीला कारण द्यायला सवय लागली. पहिलं कारण आहे माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी ती गोष्ट करू शकत नाही. दुसरी गोष्ट आहे ते म्हणतो की माझ्यावर वेळच नाही म्हणून मी गोष्ट करू शकत नाही. मित्रांनो, सगळ्यात मोठी अडचण ही आहे की आपण एका कम्फर्ट झोनमध्ये अडकलोय. आपल्याला तो सोडायचा नाही आहे. आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन एक्स्ट्रा काही करायचं नाही आहे, एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायचे नाही आहेत, एक्स्ट्रा ॲक्शन घ्यायची नाही आहे. त्यामुळे आपण मित्रांनो मागे पडत चाललो. हां, एखादी गोष्ट आपल्याला तर करायची आहे, लगेच आपला मेंदू विचार करतोय माझ्याकडे काय कारणं आहेत की ती मी गोष्ट करायला नाही पाहिजे. अरे एक गोष्ट शोध ना, एक कारण शोध का ही गोष्ट आपल्याला करायची आहे. तुझ्या डोक्यात एखादी आयडिया आली, सपोज उद्यापासून तुला जिमला जायचं आहे, तू शोध ना, तू विचार कर तुला का जिमला जायचं आहे, तुझ्या आयुष्यामध्ये काय बदल घडणार आहेत जर तू उद्यापासून जिमला जायला चालू केला असतो. तू लगेच विचार काय करतोस, फीजला पैसे कुठून आणू, आता डाएटला पण पैसे लागणार ते कुठून आणू, हे सगळा तू विचार करतोस. पण एक पॉझिटिव्ह विचार घेऊन चल ना. हे पॉझिटिव्ह विचार तू घे की जर मी आजपासून जिमला गेलो, उद्यापासून जिमला जायला चालू केलो तर माझ्यामध्ये सेल्फ डिसिप्लिन वाढणार आहे. ज्यावेळी माझं फिजिकल कंडिशन चांगली असेल त्यावेळी माझं ब्रेन पण चांगलं काम करणार आहे, माझा फोकस चांगला असणार आहे, माझा कॉन्फिडन्स बिल्ड झालेला असणार आहे. हा विचार कर ना. सगळ्यात आधी मित्र कारणं द्यायचं बंद कर. जेव्हा मित्र तू कारणं द्यायचं सोडून ॲक्शन घ्यायला सुरू करशील, तिथनं तुझ्या आयुष्याचं कायापालट सुरू होईल, तिथनं तुझं आयुष्य चेंज व्हायला सुरू होईल.